तुमच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाईल अशी बातमी आहे। बातमी संतापजनक आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह शब्दात मजकूर लिहिण्यात आलाय आणि ही चीड येणारी कामगिरी केली आहे अभिनेता कमाल खान यानं। त्यानं सोशल मीडियावरती संभाजी महाराजांची बदनामी केली आहे। अभिनेता कमाल खान याच्यावर कारवाई करा ही मागणी आता सध्या सर्व स्तरांमधून केली जात असल्याचं आपण पाहतोय। कमाल खान यानं आक्षेपार्ह टिप्पणी थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात केली आहे। संभाजी महाराज राजांबद्दलचा इतिहास आजपर्यंत चुकीच्याच पद्धतीने गेला। इथल्या सनातनी मनुवादांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं। म्हणजे जेव्हा ते राज्यसत्तेत होते तेव्हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमीही त्यांना कळू दिली नाही। तिथेच त्यांना संपवण्याच्या इराद्याने ते तिथे गेले होते। तर छत्रपती संभाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची धडपड सुरू आहे। छावा सिनेमा रिलीज झालाय आणि त्यानं धुरळाच उडवलेला आहे। या चित्रपटानं साधारणतः 5व्याच दिवशी 150 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमावलाय। छावाची क्रेज इतकी आहे की थिएटर्सने अगदी 24 तास शो सुरू केलाय आणि हे सर्वच्या सर्व शो हाऊसफुल आहे। प्रेक्षकांच्या गर्दीमुळे थिएटर मालकांची दमछाक होत असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळतं। शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। तर छत्रपती संभाजी महाराजांवर लोकांचं किती प्रेम आहे हे छावा सिनेमाच्या निमित्तानं दिसतंय। संभाजी महाराजांचा औरंगजेबानं अतोनात छळ केला, मात्र हा छळ पडद्यावर सिनेमा पाहत असणाऱ्या प्रेक्षकाला सहन झालेला नाही आहे। तर चौताळलेल्या प्रेक्षकानं औरंगजेबाची छातीच फाडण्यासाठी धाव घेतलेली आहे। औरंगजेबाची छाती समजून त्यानं थिएटरमधला पडदा हा टराटरा फाडलेला आहे। गुजरातमधल्या भरूचच्या आर.के. सिनेमा या थिएटरमधला हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। पोलिसांनी जयेश वसाव्या तरुणाला पडदा फाडल्याप्रकरणी ताब्यातही घेतलेला आहे। पुढची बातमी थेट कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरमध्ये थकीत बिलांसाठी ठेकेदार कंत्राटदार आक्रमक झाले। ठेकेदार आणि कंत्राटदारांना आपल्या वाहनांसह बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। सरकारने 1 मार्चपर्यंत थकीत बिलं द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू हा इशारा ठेकेदार आणि कंत्राटदारांनी दिलाय। राज्यात 27,000 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्याचा आरोपही करण्यात आलेला। अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून घेऊया। तर रणजित, आपण पाहतोय आता 1 मार्च पर्यंतचा राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। कंत्राटदार आक्रमक झाले, नक्की काय घडतंय सविस्तर? कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व कंत्राटदार आता आक्रमक झालेले आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ते आपल्या वाहनांसोबत घुसलेले आहेत। साधारण राज्यात 27,000 कोटी रुपयांची थकीत बिलं जी आहेत ती कंत्राटदार आणि ठेकेदारांना दिलेली नाहीत। वारंवार शासनाला सांगून सुद्धा ही बिलं मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी ते वाजत गाजत या कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांनी आता हे आंदोलन पुकारलेलं आहे। 1 तारखेपर्यंत सर्व बिलं क्लिअर झाली नाहीत तर 1 तारखेपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या कंत्राटदारांनी दिलेला आहे। राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांसकट सर्व मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता न झाल्यामुळे हे सर्व कंत्राटदार आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कंत्राटदार जे आहेत ते सर्व आक्रमक झालेले आहेत। थकीत बिलांसाठी हे सर्व कंत्राटदार आक्रमक झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली। सावंतांच्या सुरक्षेतून सरकारी लवाजमा गायब झालेला आहे। तर आता फक्त एकच सुरक्षा रक्षक उरलाय। तानाजी सावंत मंत्री नसल्यानं त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे। सावंत आता आमदार म्हणून केवळ एक सुरक्षा रक्षक त्यांना पुरवण्यात येणार आहे।
मोठी बातमी आपण पाहतोय, तानाजी सावंत यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आलेली आहे. तर सुरक्षा कपातीच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर चांगलाच निशाणा साधला. मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे, मंत्रालयात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, हा हल्लाबोल राऊतांनी केलाय. तर सुरक्षा कपातीचा गृह विभागाच्या समितीचा निर्णय आहे, त्यामुळे नाराजी नाही, असं देखील मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. मला YZ वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये YZ करून टाकलेली आहे. आणि हे वेड्यांचं सरकार आहे. वेळ लागला आहे लोकांना. ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये. कोणाचा पायपूस कोणाच्या गळ्यात नाही. मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही. गोंधळ आहे. गृहनिर्माण खात्यामध्ये, माडामध्ये, SRA मध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. कारण प्रत्येक अधिकाऱ्याची नेमणूक SRA मध्ये आणि माडामधली रोकडे पैसे मोजून त्या निवडणुका केल्यामुळे हे अधिकारी सुद्धा लहान लहान कामामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा गल्ला जमा करतात. मी लवकरच त्या संदर्भात कोणत्या प्रकल्पामधून किती पैसे घेतले गेले आणि कुठे दिले ही माहिती जाहीर करणार. नाराजीचा काय विषय आहे त्याच्यात? सिक्युरिटी कोणाला किती द्यावी हा निर्णय गृह विभागाची एक समिती करत असते. या संदर्भामध्ये गृह विभागाची समिती निर्णय करत असते आणि त्यानुसार जर निर्णय झाला असेल तर तो त्यानुसार झाला असेल. शेवटी याचं मूल्यमापन आणि गुणवत्तेवर निर्णय गृह विभाग करत असते आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला असतो तो निर्णय योग्यच असतो असं समजण्यास हरकत नाही. आणि तो काँग्रेस संदर्भातली मोठी बातमी, कारण काँग्रेसच्या नव्या प्रदेश अध्यक्षांनी आपला पदभार स्वीकारला असल्याचं बघायला मिळत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपला पदभार स्वीकारलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहे. नाना पटोले यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला असल्याचं बघायला मिळत आहे. 1999 ते 2002 सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे तरुण अध्यक्ष राहिले. 2014 ते 19 हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्याचे माजी आमदार होते. राजीव गांधी पंचायतन राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ म्हणून देखील त्यांची ओळख आहे. यासोबतच संपूर्ण राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडतीये. या बैठकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संदर्भात 346 नवीन पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. डान्स बारमधील अश्लील नृत्यावरती प्रतिबंध घालण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 6वा राज्य वित्त आयोग स्थापनेवर देखील चर्चा होणार आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर झळकत आहे. बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशय या बॅनरवरती लिहिलाय. मराठी सेनेने हे बॅनर लावलेले आहेत. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं. ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावली. सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवी यांचा आरोप आहे. निवडणुकांनंतर देणग्या मिळवण्यात भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या तिजोरीत 4000 कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झाली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स या संस्थेने राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगी संदर्भात अहवाल जारी केला आहे. मस्साजोगमधल्या परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहे, हा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्ट परिसरात आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो असंही त्यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळेंच्या भेटीवेळी सरपंच संतोष देशमुखांच्या आईने टाहो फोडला. मला न्याय द्या अशी मागणी करत संतोष देशमुखांच्या आईला अश्रू अनावर झाले. आणि यानंतरची बातमी युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या संदर्भातली. अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं एक मोठा दणका दिलाय, झटका दिलाय. यापुढे रणवीर अलाहाबादियाला भारतात कोणताच शो करता येणार नाहीये, हे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. रणवीर सारखे लोक आई वडिलांचा अपमान करतात, या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का? ही वक्तव्य हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं यावेळेस अलाहाबादियाला झापलेलं आहे. तर न्यायालयानं रणवीरला अटकेपासून दिलासा दिला असला तरी कडक अटी सुद्धा आता घालून दिल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे.
अलाहाबाद याला तपासात पूर्ण सहकार्य करावं, पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यासोबत वकिलांना उपस्थित राहता येणार आहे, तपास पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट जमा करावं, या अटी अलाहाबादिया याच्यावरती घालण्यात आल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तर आता थेट सुप्रीम बंदीच अलाहाबादियाच्या शोजवरती घालण्यात आलेली आहे. आणि यानंतर राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. जळगाव विमानसेवा सुरळीत व्हावी म्हणून आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेला आहे. सेवेचा विस्तार हा फारसा नसल्यानं फडणवीस इंडिगोच्या माध्यमातून विमानसेवा उपलब्ध करून देणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेका धरला. अगदी COS कार्तिकेयनपासून या नृत्यामध्ये सर्वजण सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं. पन्हाळ्याच्या अमोल घोलप यांनी खरं तर स्त्री वेशामध्ये केलेली लावणी सर्वांना भुरळ पाडणारी होती. धाराशिवमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुदानासाठी 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्यांना आमरण उपोषण केलं. तलाठ्यांनी चुकीचा अहवाल सादर केल्यानं अनुदान मिळण्यास अडथळा येतोय, त्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा त्यांनी दिला. वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. या अपघातात 10 प्रवासी जखमी झाले. कारंजा इंटरचेंज टोल प्लाझा या ठिकाणी येणाऱ्या वाहनानं ट्रॅव्हल्सला धडक दिली आणि हा अपघात झाला. सांगलीमध्ये 2000हून अधिक तरुण हे दुचाकीवरून हुल्लडबाजी करत होते. मध्यरात्री 2च्या सुमारास संपूर्ण शहर झोपेत असताना हे तरुण हॉर्न वाजवत घोषणाबाजी करत होते. मात्र सांगलीच्या पोलिसांनी टिळक चौकात फिल्डिंग लावली. काठ्यांनी तरुणांना बडदून काढलं. डहाणूमध्ये शेतकऱ्यांचा गवार शेतीकडे कल दिसतोय. गवार पिकानं तालुक्यामध्ये चांगलं उत्पन्न दिलं, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतोय. सध्या गवार पिकाला दररोज 45 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय. गुजरात आणि मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये त्यांना पाठवलं जातंय. आता पालघरमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीचे मळे असणार आहे, कारण अनेक समस्यांवर मात करून डहाणू भागातील शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी करताय. स्थानिक बाजारपेठेत प्रति किलो 300 रुपयांचा भाव मिळतोय. साखर उत्पादनामध्ये राज्याचा क्रमांक घसरणार आहे. 24 लाख टनांची घट अपेक्षित असल्यानं देशातील गाळप हंगामाची सांगतेकडे वाटचाल होतीये. राज्यात 30 कारखान्यांची गाळप हंगामाची सांगता झाली आहे. आतापर्यंत 68.10 लाख टन साखर उत्पादन झालेलं आहे. यवतमाळमध्ये पळस फुललं, त्यामुळे सध्या केसरी रंगाची चादर चढल्याचं रानावनामध्ये दिसतंय. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला पळस बहरलंय आणि त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहन चालकांना देखील तो आकर्षित करतोय. वसंत ऋतू लागताच वाशिमच्या शेलू बाजार परिसरात दुर्मिळ पिवळा पळस बहरला. पळसाचे लाल केशरी फुलं या कालावधीमध्ये जंगलात फुलतात. मात्र दुर्मिळ पिवळा पळस बहरल्यानं निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यवतमाळमध्ये झालेल्या पीक विमा अपहाराचा तपास SITकडे देण्यात आला. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. या प्रकरणात पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये ग्रामदैवत मोहिनी राजांच्या यात्रेनिमित्त रेवड्यांची उधळण करण्यात आली. यावेळेस काल्याची दहीहंडी सुद्धा फोडण्यात आली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तर या दरम्यान यानंतर काला घेण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली. मोहिनी राजांच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमली. गेल्या अनेक दिवसांपासून आपण महायुतीमध्ये संघर्ष पाहतोय. मात्र महायुतीमधला हा संघर्ष काही थांबायला तयार नाहीये असंच दिसतंय. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पाहायला मिळालं. नेमकं शिंदेंनी काय केलं, कोणती समांतर व्यवस्था उभी करण्याची त्यांची रणनीती आहे, त्यावरचा हा खास रिपोर्ट. वैद्यकीय कक्षावरून महायुतीचं आरोग्य बिघडलं. सहाय्यता कक्षावरून शिंदे फडणवीस आमने सामने. शिंदेंचा फडणवीसांवर
कुरघोडीचा प्रयत्न. राज्यात नवं सरकार येऊन 2.5 महिने उलटले. मात्र मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना शह देण्याची एकही संधी सोडत नाहीत असंच दिसतंय. आधी प्रति वॉर रूम तयार करून शिंदेंनी फडणवीसांना धक्का दिला होता. आता शिंदेंनी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष उभारलाय. यामुळे मात्र महायुतीचं आरोग्य बिघडल्याची चर्चा रंगू लागली आहे. केवळ उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच तयार करण्यात आला नसून आता मुख्यमंत्र्यांच्या CSR फंडावरच शिंदे गटानं दावा सांगितलाय. यावरून महायुतीत वादाला सुरुवात झाली आहे. वादाला कारण ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष म्हणजे काय पाहूया. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत व्यवस्थापन. तत्कालीन मुख्यमंत्री स्वतः या मुख्यमंत्री सहाय्यता निधीची देखरेख आणि नियंत्रण पाहतात. निधीतील रक्कम अपघातग्रस्त, आजारी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि गरजूंना मुख्यमंत्री वाटप करतात. गरजूंना 5 लाखांपर्यंत मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकार. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अनेक गरजूंवर आजवर उपचार झाले. आजवर अनेक मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिल्याचे अनेक दाखलेही दिले जातात. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातील थेट जनतेशी संपर्क राहणाऱ्या सहाय्यता कक्षासारखाच प्रतिकक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभारल्यामुळे वादाचा एक नवा अंक महायुतीत सुरू झालाय. वर्षभरामध्ये 2 कोटी रुपयाची मदत देणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि 270 कोटीचा निधी देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने सुद्धा पाहिलेला आहे. आरोग्य सेवेमध्ये काम करायची इच्छा एकनाथ शिंदे साहेबांची पहिल्यापासून राहत आलेली आहे. उपमुख्यमंत्री सहायता योजना जर सुरू करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी गरजू रुग्णांना मोठी मदत केली होती. आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 750 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केले होते. तसंच गरजू रुग्णांना 270 कोटींची रेकॉर्ड ब्रेक मदत केली हे सर्व श्रुत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तयार केला तर त्याचा फायदाही सामान्यांनाच होणार आहे. मात्र जनतेचं आरोग्य सुधारताना महायुतीचं आरोग्य तर बिघडणार नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.